सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने उभय लोके कीर्ती जेने भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेने तुका म्हणे भोळा तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेने विठोबा रखुमाई जय जगदंबा रखुमाई जय जगदंबा रखुमाई नमामि सद्गुरु शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदमीशानंदी वल्लभं सद्गुरु सच्चिदानंदं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वंदे ज्ञानदेवं पुनः पुनः प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला भंग महान जगतवंदे श्रीमंत योगी जगद्गुरु तुकोबरा यांच्या गाथ्यातला 4 चरणाचा आणि बहुतांशी सगळ्याच वारकऱ्यांच्या पाठांतरातला अभंग आहे. कारण काय आहे, संप्रदायाचा नियम आहे सोपं करायचं, बरोबर आहे की नाही? सोपं करायचं, आधी सोपं शिकवावं आणि नंतर अवघडाकडे जावं, असा ज्ञानोबरायांचाच नियम आहे. कारण ज्ञानोबरायांनी हरिपाठ लिहिला, त्या हरिपाठाची रचनाच अशी आहे. सुरुवातीला बघा तुम्ही, देवाच्या द्वारी उभा क्षण भरी, बस. तुमच्या आमच्यासारख्या सामान्य व्यक्तीनं ज्यांना संसारामध्ये आपलं मन गुरफटलं, ज्याच्या प्रपंचामध्ये आयुष्य चाललेलं आहे, अशा व्यक्तीनं ज्ञानोबरायांना विचारावं, ज्ञानोबराय आम्हाला तपसाधना जमणार नाही, आम्हाला ते ध्यानाधिकर्म जमणार नाही, आम्हाला योग याग विधी याचं काही जमणार नाही आम्हाला. बरं, याच्यासाठी आमच्याकडे तेवढा वेळही नाही. सकाळी उठावं, पुन्हा कामावरती जावं, रात्री आम्ही परत यावं, कुटुंबाचं प्रपंचाचं पोट भरावं लागतं, आम्ही काही संन्यासी नाही. मग अशा जीवाला ज्ञानोबराय उपदेश करतात, अरे सामान्य रे बाबा, भक्ती काही अवघड नाही, देवाच्या द्वारी उभा क्षणभरी. भरकटलेल्या जीवांना परमार्थात आणण्यासाठीची सोपी व्याख्या ज्ञानोबराय म्हणायची. काय अवघड आहे, अरे देवाच्या दारात क्षणभर उभार, बस चारी मुक्ती तुझ्या पायाची लोळण घालतील, असं ज्ञानोबरायांनी म्हणावं. आणि जसा जसा हरिपाठ पुढे चालावा, देवाच्या द्वारीपासून सुरू झाला, आमच्यासारख्या जीवाला वाटतं काय अवघड आहे, त्यात देवाच्या दारात तर जाऊन उभारायचंय, 5 मिनिटं उभारलं तरी ज्ञानोबरायांनी सांगितलंय आम्हाला मुक्ती मिळणार आहे, बस. आणि हरिपाठ जसा 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 पुढे जावा आणि शेवटच्या अभंगात हरिपाठ पोचावा, काय म्हणतात ज्ञानोबराय, सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी रिकामा अर्ध घटी राहू नको. अरे कुठला प्रपंच, साही शास्त्र निवडावी लागतील, प्रपंचाचा धांडोळा, शास्त्राचा धांडोळा घ्यावा लागेल, पुराणांचा अभ्यास करावा लागेल, वेदांचा उपनिषदांचं सार तुला समजावं लागेल, त्याशिवाय परमार्थ नाही. ते देवाच्या द्वारी, पण देव समजायला हे सगळं करावं लागेल. सुरुवातीला म्हटलं उभा क्षणभरी, पण आता काय म्हटले, सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी रिकामा अर्ध घटी राहू नको. तिथं सांगितलं फक्त अर्ध घटी का उभारा, आणि इथं सांगितलं देवाशिवाय अर्ध घटी राहू नको. लटिका व्यवहार, पहिल्या काय म्हटले असोणी संसारी, आता ज्ञानोबराय म्हणतात लटिका व्यवहार सर्व हा संसार. बघा काय गंमत ज्ञानोबरायची हरिपाठ करताना. संप्रदायाचा नियमच आहे म्हणजे एक सामान्य आमचे गुरुजी असं म्हणायचे, आला तसा घ्या आणि पाहिजे तसा घडवा, ही ज्ञानोबरांची शाळा. जसे आले मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावणे, जसे आले तसे घेतले. बघा तुम्ही आमच्या सगळ्या संतांची मागची पार्श्वभूमी बघितली तर प्रत्येकाची वेगळी आहे, प्रत्येकाच्या मागच्या पार्श्वभूमीत भिन्नता आहे.
असा कोणी एकाच पार्श्वभूमीवर आलेला नाही. ज्ञानोबाराच्या मागे विठ्ठलपंत आहेत, ते पंढरपूरचे वारकरी आहेत, पण ज्ञानोबाराच्या आजी नाथ संप्रदायातली आहे. ज्ञानोबाराच्या आजींना नाथांची दीक्षा होती, गहिनीनाथांची, लक्षात घ्या. आमच्या तुकोबराच्या मागची परंपरा वेगळीच, नाथांच्या मागची परंपरा वेगळीच, जनाबाईच्या मागची परंपरा वेगळी, पण सगळ्यात मोठी कानोपात्रेच्या मागची परंपरा तर वेगळीच वेगळी. लक्षात घ्या, प्रत्येकाची परंपरा वेगळी आहे, प्रत्येकाचा मागचा पार्श्वभूमीचा संस्कार वेगळा आहे, पण तत्व आहे आला तसा घ्या आणि पाहिजे तसा. खरं सांगू तुम्हाला, आमच्या जर मंडपातल्या म्हाताऱ्या लोकांनी हे तत्व ठेवलं तर वारकरी संप्रदायात कीर्तनाला बसायला जागा उरायची नाही. घ्या ना, पाहिजे तसा घडवा, हवा तसा घ्या, त्याला कनवाळा, त्याला कृपाळूपणा करा, त्याच्यावरती माया थोडीशी लावा. तो लहानसा जीव आहे, त्याला कसं एवढी एवढी पोरं जर मंडपात यायला लागली आमच्या भागात ना, तुमच्याकडलं मी सांगत नाही, तुमच्याकडे भरपूर आहेत तुम्ही मंडळी, आमच्या भागात नवीन पोरग दिसलं की सगळ्या वारकऱ्यांचं लक्ष त्याच्याकडेच जाते आणि जरा चुकलं की टाळ घेऊनच अंगावर धावाय जातात. जणू ह्यांचं आज भीमसेन जोशी होतात का काय कळत नाही. आला तसा घ्या, जसा आला तसा घ्यावा लागतो. नवीन सून आपल्या घरात येते, तिच्या घरची मागची पार्श्वभूमी अत्यंत भिन्न आहे, पण आपल्या घरातल्या प्रथा परंपरा कळायला थोडासा वेळ लागतो, तो वेळ जाऊ द्यावा लागतो. लक्षात घ्या, तसं लोणचं कसं मुरल्यावर चांगलं लागतं, तसा वारकरी मुरावा लागतो. अंगो अंगी मुराला छंद, ते छंद भोगावा लागतो, तो मुरावा लागतो, तर त्याच्यामधलं वारकरी पण दिसेल. जर नवीन 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 सगळं बाहेर काढलं ना तर नाही चालायचं. चला, ज्ञानोबाराचं तत्व आहे सोपं करणं, सोपं वर्म सांगणं, हे संप्रदायाचं ब्रीद वाक्य आहे. लक्षात घ्या, अवघड झालेल्या परमार्थाला पुन्हा सोपं केलं ते वारकरी संप्रदायानं, ते आमच्या ज्ञानोबराय तुकोबरायांनी सोपं केलं. पण अत्यंत सगळ्यांच्या पाठांतरातला अभंग आहे. या अभंगातून तुकोबराय म्हणतात, सत्यसाच खरे नाम विठोबाचे बरे. बस, काही अवघड नाही म्हटले ज्ञानोबराय तुकोबराय या अभंगातून काय करतायत तर नामाचं महात्म्य सांगतायत. तुमच्या आमच्या सारख्या प्रापंचिक जीवानं, सगळी दुःख भोगलेल्या जीवानं तुकोबराच्या शरणार्थ जावं. तुकोबराया किती दुःख भोगले, 83,99,999 योनी भोगल्या, त्या भोगल्या, पण त्यामध्ये सुद्धा एक योनी कोटी कोटी फेरा. किती वेळा देवा जन्माला यावं, एका ठिकाणी म्हटलं ना, किती वेळा जन्मा यावे आणि नित्य व्हावे फजित. लक्षात घ्या, किती वेळा जन्माला या, प्रत्येक वेळेला फजित आहे. ते दुःख वेगळं, ते वेगळं. पुन्हा 9 मासाच्या गर्भाच्या दुःखामध्ये यावं, आम्ही आईच्या दुःखामध्ये यावं, तेही दुःख पुन्हा भोगावं. लक्षात घ्या, त्या दुःखातून पुन्हा सुटका व्हावी, मनुष्य रूपानं देहानं यावं. खरं सांगा, या माणसाच्या जन्माला आल्यावर तरी सुख आहे का? नाहीये, दुःख बांधवडी आहे हा संसार. अहो, तुमचं आमचं जाऊ द्या महाराज, तुम्ही आम्ही तर मनुष्य आहोत. ज्या देवाची आम्ही भक्ती करतो तो कृष्ण परमात्मा, ज्यानं कृष्ण या नावाचा देह धारण केला, त्या देहाला सुद्धा दुःख सुटलं नाही. कर्म रे खारे ना लागला जगत जीवना. कृष्ण सांडिला गोपांगना. नारायणा प्रारब्ध गर्वरेखा रेटळेना बाण लागला जगत जीवना. ज्या भगवंतानं कृष्ण नावाचा देह धारण केला, त्या देहाला सुद्धा या दुःखाच्या मायेतच यावं लागलं. बघा तुम्ही, जगाचा बाप आहे,
यक्ष गंधर्व योगी मुनी जपी तपी संन्यासी ज्याच्या पायाला लोळ घालतात तो जगाचा बाप. पण जन्म कुठे आहे? तुरुंगात. घेतला असताना एखाद्या मोठ्या महालामध्ये, एखाद्या मोठ्या चंदनाच्या पलंगावरती, चांगल्या रेशमाच्या गादीवरती, पण नाही, तुरुंगात जन्म आहे. दुःखच आहे ना, लक्षात घ्या. ज्या मातेच्या उदरातून जन्म घ्यावा आणि काही क्षणात तिच्याशी वियोग व्हावा, दुसऱ्या मातेच्या जवळ जावं, ही कर्माची रेखा दुःखाचीच आहे, लक्षात घ्या. कारण हा सगळा जो चराचर आहे ना, हा संपूर्ण दुःखमय आहे, असंच सांगितलेलं आहे. मग अशा दुःखात अडकलेल्या जीवानं तुकोबराच्या जवळ जावं आणि विनंती करावी, महाराज आयुष्य आमचं दुःखात चाललंय, संसार दुःखमूळ, चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. बरेच कीर्तनकार प्रवचनकार संसार या शब्दाचा अर्थ प्रपंच लावतात, पण प्रपंच वेगळा आणि संसार वेगळा, लक्षात घ्या. ज्ञानोबराय काय म्हटले? अवघाची संसार सुखाचा करेन. मग ज्ञानोबरायचा प्रपंच कुठला? प्रपंच वेगळा. हा, संसार एक झाला होता, पुढे आहे मिथ्यावार्ता, न घडेल मागोता, कदा कल्पांती घडे ना भागवता प्रमाणे. संसार वेगळा आणि प्रपंच वेगळा. तुम्ही आम्ही दोन जण एकत्र येऊन स्त्री पुरुषाचा जो विवाह होतो तिथून मरेपर्यंत जे आयुष्य आहे ना, त्याला म्हणावा प्रपंच. पण संसार म्हणजे काय? पुनरपी जननम पुनरपी मरणम, ही जी काही रचना आहे याला संसार म्हणावा. असा सगळाच संसार दुःख बांधवडी आहे, लक्षात घ्या. प्राणी योनीत सुद्धा दुःख आहे आणि मनुष्य योनीत सुद्धा दुःख आहे, जन्मता सुद्धा दुःख आहे आणि मरताना सुद्धा दुःख आहे. जिथं दुःखाशिवाय दुसरं काहीच नाही असा हा संसार. हा संसार दुःखमूळ, चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. अशा सगळ्या दुःखानं भागलेल्या या जीवानं आता काय करावं? तर तुकोबऱ्याच्या चरणावर जावं आणि सांगावं, महाराज बस आता शिनलो, या पोटा कारणे गा झालो पांगीला जना, नसरेची बाप माय भिके नाही खंडना. कोण कोण? पुढारा म्हणती एक, दया नाही करुणा, श्वान हे लागे पाठी, आशा बहु दारुणा. या दुःखाचं कारण आशा सांगितलेलं, लक्षात घ्या. खरं सांगावं, दुःखाचं कारण आशा आहे. आणि याच्या उलट बोलावं तर आशा नसेल तर माणसाचं जीवन नाही. नैराश्य असणारा माणूस जगू शकत नाही. नैराश्य असणारा माणूस जगू शकत नाही. जोपर्यंत कोणत्या तरी गोष्टीची आशा आहे तोपर्यंत माणसाच्या जीवाला चलन आहे. ज्या दिवशी आशा बंद झाली त्या दिवशी माणसाचं जीवन संपलं, लक्षात घ्या. स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या जीवनातला एक प्रसंग असा आहे. रामकृष्ण परमहंसांचे नित्यनेम असायचा, त्यांची बायको आणि त्यांची आई दोघी जण बसून स्वयंपाक करायच्या. पण एवढा मोठा साधू, एवढा मोठा महात्मा, पण त्याची काय सवय होती माहितीये का? जेवायला बसलो, जेवताना जेवणातली खोट काढायची सवय ठरलेली. बायकोला म्हणायची, नाही हो आज मीठच जास्त झालं, आज चटणी थोडीशी कमी पडली, हे सगळं असं रोज सांगायचं. एक दिवशी त्यांच्या बायकोनं विचारलं, महाराज तुम्ही एवढे मोठे साधू, तुमच्या हाताखाली शिकून विवेकानंदांसारखा आखाडानंदांसारखा महात्मा घडतो आणि तुम्ही काय करता? जेवणातल्या चुका काढत बसता. अहो हे काय तुम्हाला शोभतं का? तुम्ही विश्वाचे गुरु आणि तुम्ही आमच्या जेवणातलं चुका काढत बसता. त्यावेळेला रामकृष्ण परमहंसांनी उत्तर दिलं आपल्या पत्नीला. ऐका म्हटले, जोपर्यंत जेवण स्वादिष्ट व्हावं ही माझी आशा आहे. या जगातली एकमेव उरलेली आशा म्हणजे जेवण स्वादिष्ट असणं, लक्षात आलं का? बाकी माझ्या सगळ्या आशा संपलेत. भगवंताची प्राप्ती तीही आशा झाली, काली माता माझ्यासोबत बोलते, आता मला काही उरलेलं नाही, सगळी सुख माझ्या पायाला आहेत, फक्त जेवण ही माझी एक आशा आहे. एक लक्षात घ्या, ज्या दिवशी मी जेवणातली चूक सांगणार नाही, समजून जा तिथून पुढे 8 दिवसानं मी देह ठेवेल. आणि असाच प्रसंग झाला. एक दिवशी गप्प गुमान जेवले, काही न बोलता जेवले. आईच्या डोक्यात आलं, आईच्या लक्षात आलं, आता आपल्या मुलाचा निर्वाणाचा दिवस जवळ आलाय. स्वामी विवेकानंदांना पत्र पाठवलं आणि बोलवून घेतलं आणि बरोबर 8 दिवसानंतर त्यांनी निर्माण केलं. लक्षात घ्या, आशा जोपर्यंत मनुष्याच्या जीवनात आहे तोपर्यंत मनुष्याचं जीवन लक्षात आहे का? तिथपर्यंत आहे. ज्या दिवशी आशा संपेल
आशा तृष्णा संपेल त्या दिवशी माणसाचं आयुष्य संपेल. लक्षात घ्या, माणसाचं जीवन चालण्यासाठी आशा महत्वाची आहे. साधू संतांनी आपल्या आशा बरेच वेळा बोलून दाखवलेल्या आहेत. लक्षात घ्या, फक्त आशेचे दोन प्रकार आहेत. एक आशा सात्विक आहे आणि एक आशा तामसिक आहे, एक आशा राजसिक आहे. लक्षात घ्या, काही लोकांना सत्तेची आशा असते, ती राजसिक आशा आहे. काही लोकांना प्रापंचिक सुखांची आशा आहे, ती तामसिक आशा आहे, राजसी आशा आहे. पण साधू संतांना मात्र सात्विक आशा आहे. कल्पनेची बाधा न हो कदा काळी. आशा म्हणजे आशेचा उगम कल्पनेतून होतो. लक्षात घ्या, एकदा असा विचारसागरात एक दृष्टांत असा आलेला आहे की एकदा असा प्रसंग घडला की एक गरीब घरातला मुलगा होता, फार गरीब होता. आणि एक दिवशी असा प्रसंग झाला, तर त्याने एका ठिकाणी चांगलं काम केलं आणि आनंदी होऊन त्या मालकानं त्याला 5 रुपये दिले. आता ते त्या काळचे 5 रुपये, फार जुन्या काळची कथा आहे. 5 रुपये दिल्यानंतर त्याला विचार पडला, हा आपल्या हातात आता 5 रुपये आले, म्हणजे आताच्या काळात जसं लाडकी बहीण आल्यानंतर महिलांच्या हातात जेवढे आले तेवढे कदाचित ते असावेत. वाटलं वा, काही काम न करता एवढे पैसे आपल्या हातात आले, फार कमी कष्टात भरपूर पैसे मिळाले. आता आपण काय करू, ह्याच्यात जरा हुशारी वापरू. आपण काय करू, एक चांगला दुधाचा व्यवसाय आता घालू. कमी दिवसात कमी पैशात जास्त नफा मिळवून देणारा एकच धंदा दुधाचा. 1/2 लिटर दूध, 1/2 लिटर पाणी, झालं. बरोबर आहे का नाही? आमच्या कोल्हापूरला भरपूर पैलवान आहेत. मग एका पैलवानाच्या जवळ गेलो. मी म्हटलं, दादा काय तुझा किती खुराक आहे म्हणे. तर भरपूर खाणं आहे म्हटले, एवढं आहे ते, बदाम काजू पिस्ता, दूध 10 लिटर दूध आहे, असं तसं. मग ठीक आहे. माझ्या शेजारी एक जाणता होता, ते म्हटले 10 लिटर दूध पितोस, त्यात पाणी किती आहे म्हटले. नाही म्हटले, त्यात 9 लिटर पाणीच असतं म्हणे. कमी पैशात जास्त नफा मिळवून देणारा धंदा दुधाचा म्हटला. त्यानं विचार केला दुधाचा पैसा कमवावा, म्हणून त्यानं काय केलं, 5 रुपयाचं दूध आणलं. दुपारची वेळ आहे, सकाळी दूध आणलं. शिंक होतं, झोपडी होती छोटीशी, त्यामध्ये शिंक लावलेलं होतं. त्या शिंक्यामध्ये ते दुधाचा माठ ठेवला. आता काही नाही, संध्याकाळी उठावं, त्या दुधात थोडंसं पाणी मिसळावं आणि जाऊन बाजारात विकून यावं, म्हणजे 5चे 10 होतील. असं म्हणत म्हणत तो थोडा झोपी गेला. झोपी जात असताना त्याच्या डोक्यात विचार चालू आहे, 5चे 10 होतील, 10चे कधीतरी 50 होतील, 50चे कधीतरी 500 होतील. मग आपण काय करू, स्वतःचं एक मोठं घर बांधू, आपण एक स्वतःची मोठी डेअरी घालू. अशी ही सगळी काय चालू आहे, कल्पना, आशेची कल्पना चालू आहे. हे कुठं चालू आहे, सगळं झोपेत चालू आहे, स्वप्नात चालू आहे. आता मोठी आपली डेअरी झाले, मोठं असं 2 मजल्याचं माडीचं घर सुद्धा झालेलं आहे. भरपूर आपल्याकडे पैसा सगळा आहे, आता भरपूर आपल्याकडे संपत्ती आहे. असं म्हटल्यानंतर एखादा श्रीमंत बाप आपल्याला आता काय देईल, पोरगी देईल. आता एखादा बाप आपल्याला पोरगी देईल ही एक आशा आणि कल्पनाच आहे. लक्षात घ्या, ही काही सत्य उतरणारी नाही अलीकडच्या काळात. आणि मग एखादा बाप आपल्याला पोरगी देईल, आपल्या तिच्याशी विवाह होईल, 2-4 मुलं होतील आणि ती अशी खेळत असतील. हे सगळं स्वप्नात सुरू आहे. आणि आपल्याला मुलं होतील, ती खेळत खेळत एक दिवशी ऑफिसात येईल, आपण काम करत बसलेलं असू, आपल्याला ती पोरं त्रास देतील. स्वप्नात जरी असलं तरी खरं आहे हे सगळं. आपलं पोरं आपल्याला त्रास देतील, आपल्याला राग येईल, बायकोला बोलू, अहो यांना शांत करा असं म्हणू, बायको काही आपलं ऐकणार नाही, आपल्याला अजून राग येईल आणि आपण उठू आणि बायकोच्या कंबरड्यात एक जोरात लाथ घालू. अशी म्हटल्याने ती लाथ बसली बरोबर वरच्या शिंक्याला. वरचं शिंक्यातलं ते माठ फुटला, दूध सगळं सांडलं. लक्षात घ्या, आता काय आहे, आशा संपली. लक्षात घ्या, जोपर्यंत आशा कल्पना आहे तोपर्यंत माणसाचं जीवन आहे. ज्या दिवशी आशा आणि कल्पना बंद होतील त्या दिवशी माणसाचं जीवन संपेल. तशा प्रकारे महाराज आमचा हा दुःख आहे, दुःखाला मूळ आशा आहे. आशा आली की पुन्हा दुःखच आलेलं आहे. त्या मनुष्याला शिंक्यापर्यंत जाऊपर्यंत जे दूध होतं ते आशामुळे आता नाहीच झालं, पुन्हा आयुष्यात दुःख आलं. तसं दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. एवढं दुःख जर आमच्या आयुष्यात असेल तर महाराज आम्हाला आता तुम्हीच सांगावं की आम्हाला या दुःखाच्या मार्गातून काय, कसं बाहेर पडावं, काय मार्ग करावा. बरं, तपसाधना करावी तर तेवढा वेळ आमच्या जवळ नाही. नलगे दंडन मुंडन आता एवढं करण्यासारखं सामर्थ्य आमच्याकडे नाही महाराज. तपासारखी वेळ आमच्याकडे नाही, ध्यानासारखं साधना आमच्याकडे नाही आहे, पूजेसारखा पाठ आमच्याकडे नाही आहे महाराज, यज्ञासारखं दान करावं तर आमच्याकडे तेही नाही. आम्ही असे दुःखानं ग्रासलेले जीव, आमचं कोण आमचा कीव करेल. महाराज सांगतात ना, कोण याची करील कीव. महाराज म्हणतात कोण करील कीव याची.
आता कोण विषय ओढी भुलल जीव, आता कोण याची करील कीव. महाराज आता याची कोण या जीवाची कीव करेल, तर त्यावेळेला कीव करणारे एकमेव संत महात्मे आहेत. लक्षात घ्या, आपल्याला सुखाचा मार्ग दाखवणारे फक्त संत आहेत. या जगात तुम्हाला सुखाचा मार्ग देव सुद्धा दाखवू शकत नाही, देव सुद्धा दाखवू शकत नाही सुखाचा मार्ग. नवे नवे याच्या पुढे म्हणतात आपल्याला सुखापर्यंत आपले मायबाप सुद्धा पोचवत नाहीत. लक्षात घ्या, खऱ्या सुखाची अनुभूती मुलाला मायबाप सुद्धा करू देऊ शकत नाही, कारण खरं सुख काय आहे हे आपल्या मायबापाला सुद्धा माहिती नाही. लक्षात घ्या, वर्णन करतात ज्ञानोबा आहे. हरी आजा मेला पण जा मेला बाप मसना गेला, पण जा मेला बाप मसना गेला. आजा मेला पण जा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तो पंतो तोही पैसा झाला. देखत देखत ना तू पंतो तोही पैसा झाला. उठा उठा दादा पाठी भय आले मोठे, उठा उठा दादा पाठी भय आले मोठे. उठा उठा दादा पाठी भय आले मोठे, उठा उठा दादा पाठी भय आले मोठे. आजा मेला पण जा मेला बाप मसना गेला. का बरं यांना ही गती? कारण त्यांनाही सुख कळालं नाही, म्हणूनच त्यांना स्मशानापर्यंत जावं लागलं ना. जर त्यांनाच पूर्वी सुखाची अनुभूती झाली असती, खरं सुख काय कळालं असतं, तर ते स्मशानापर्यंत गेलेच नसते, तेच जीवनमुक्त झाले असते. पण मुळात त्यांनाच सुख काय हे समजलं नसल्यामुळं ते आपल्याला सुद्धा सुखाचा मार्ग सांगू शकत नाहीत. मग आपले आई वडील आपल्याला सुखाचा मार्ग सांगू शकत नाहीत. व्यवहारातले गुरु सुद्धा आपल्याला खऱ्या सुखाची अनुभूती करू शकत नाहीत. लक्षात घ्या, व्यवहारात अनेकदा आपल्याला गुरु भेटतात, बरोबर आहे की नाही. हातावरती केवढी घ्यावी, त्याच्यामध्ये तंबाखूच्या मध्ये त्या चुन्याचं प्रमाण किती असावं, ते मळावी कशी, त्याची टाळी वाजवावी केव्हा, त्याला किती ठेवावं, किती काढावं, हे शिकवणारे कोण असतात बरं? गुरुच असतात ना शेवटी. व्यवहारातले काही शिकवणारे. चोर काय सुरुवातीपासून चोर नसतो. लक्षात घ्या, त्याला कुणीतरी शिकवलेलंच असतं चोरी कशी करावी, तोही गुरुच असतो. पण व्यवहारातले गुरु आपल्याला सुखाचा मार्ग सांगू शकत नाहीत. लक्षात घ्या, सुखाचा मार्ग सांगणारे कोण असतील तर ते एकमेव संत आहेत. हरी साधू संत माय बाप जिही केले कृपादान. साधू संत माय बाप पंढारे यात्रे गेले घडले चंद्रभागे स्नान. पंढारे यात्रे गेले घडले चंद्रभागे स्नान. कुंडलिक वैद्यराज गुरु साधे साधन. कुंडलिक वैद्यराज वैकुंठीचे मेरा पीठ डोळा घातले अंगना. वैकुंठीचे मेरा पीठ वैकुंठीचे मेरा पीठ डोळा घातले अंगना. वैकुंठीचे मेरा पीठ धर्माचा उपकारी. धर्माचा
साधू संत माय बाप ही केले कृपादान साधू संत माय बाप ही केले कृपादान मंधारी आचलेले चढले चंद्र भागवान मंधारी आचलेले चढले चंद्र भागवान पुंडलिक वैद्यराज पूर्वी साधिले घातले अंगे आंधळा दृष्टी देतो त्याचे नावाने उच्चारी आंधळा दृष्टी देतो त्याचे नावाने काचा मार्ग सांगणारे कोण असतील तर ते फक्त संत आहेत. साधू संत मायबाप जिही केले कृपादान केले उपकार सांगू काय बाप न करी ऐसे माय धर्मे त्याचे देखील पाय दिले अक्षय वरदान महाराज. साधू संत जेवढे उपकार करतात आपल्याला खऱ्या सुखाचा मार्ग कोण सांगतात तर ते फक्त संत महात्मे आहेत. तुकोबराच्या जवळ जावं आम्हाला भक्तीचा मार्ग सांगा म्हणावं. तुकोबराने अगदी कनवाळू प्रमाणे जसं एखादी आई एखाद्या लेकुराला आपला सोपा मार्ग सांगत असते ना अगदी त्याच पद्धतीनं तुकोबराने आम्हाला सांगावं बस सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे वाच ते काही करू नको रे काही करू नको नलगती सायास जावे अंतरा सुखे येतो घरा नारायण काही करण्याची गरज नाही कुठं प्रपंच त्यागण्याची गरज नाही. महाराज जगद्गुरु तुकोबरांचे मोठे बंधू सावजी दादा हे लहानपणीच विरक्ती घेऊन घरातून बाहेर पडले. ते अगदी वाराणसी गया काशी मथुरा द्वारका सगळा भारत फिरले. कशासाठी फक्त देवाच्या प्राप्तीसाठी. आणि ज्या वेळेला ते हरिद्वारला होते त्यावेळेला तुकोबराची कीर्ती तिथं ऐकली त्यांनी की देहूचा एक साधू जगद्गुरु तुकोबराय यांनी प्रपंचात राहून भगवंताची भक्ती केली असं ज्या वेळेला ऐकलं त्यावेळेला ते देहूला परत आले आणि सगळ्या वारकऱ्यांचा वैष्णवांचा मेळा भरलेला आहे. सगळे वारकरी खेळतायत सगळे वारकरी नाचतायत एकची घाई झाली असं सगळे आनंदाचा कल्लोळ करतायत एकमेकाच्या पाया पडतायत. हा सगळा प्रसंग बघितला तो भक्तांचा महासागर जगद्गुरु तुकोबरांच्या मोठ्या बंधूंनी बघितला आणि त्यावेळेला ते आपल्या तुकोबरांच्या जवळ गेले. डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आहेत कारण त्या ठिकाणी पश्चाताप आहे. लक्षात घ्या की आयुष्यभर मी प्रपंच सोडला कशासाठी देवाच्या प्राप्तीसाठी भगवत भक्ती व्हावी भगवंताची भेटी व्हावी याच्यासाठी मी प्रपंच सोडला आणि जे मला प्रपंच त्याग करून सुद्धा जमलं नाही ते मात्र माझ्या भावानं घरामध्ये राहून घर संसार सांभाळून प्रपंचाचा त्याग न करता बघितलं आणि आलिंगन दिलं. त्यावेळेला तुकोबराने अभंग लिहिलेला आहे त्या प्रसंगावरती. वाराणसी गया पाहिली द्वारका बरी रे तुका पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडे जन एकमेका. तुकोबरा आपल्या बंधूंना सांगतायत अरे वाराणसी गया द्वारका सगळे बघा पण या पंढरपूरच्या तुकाची सर कुणाला नाही. हे अभिमानाचे शब्द नाहीयेत हे शब्द आहेत ते कर्तृत्वाचे शब्द आहेत. लक्षात घ्या हे अभिमानाचे शब्द जरी असतील तरी परमार्थाचा अभिमान धरावा. माणूस अभिमान धरतो माझा पोरगा राज्याचा मंत्री आहे अरे पण तो मंत्री होण्यासाठी त्यानं हजारो लोकांची घरं उद्ध्वस्त केली
लक्षात आलं का? हा, माझा मुलगा भरपूर श्रीमंत आहे, पण व्यवसाय काय? दारूचा धंदा आहे. लाखो लोकांची घरं उद्ध्वस्त केली. कसला अभिमान सांगावा महाराज? अभिमान कशात? परमार्थाचा जरा. हे माझा मुलगा कीर्तनकार आहे, अभिमान असला पाहिजे. माझा मुलगा पखवाज वाजवतो, वारी करतो, नित्यानं दिंडी करतो, बस याचा अभिमान असलाच पाहिजे. वंश परंपरा दास मी अंकित अभिमान याचा धरीन अभिमान करीन याचे जतन. महाराज म्हणतात परमार्थाचा अभिमान असला पाहिजे. चला तुकोबराय आपल्या बंधूंना सांगतायत, अरे नलगती सायास काही करायची गरज नाही. अनुभवातून तुकोबराय म्हणतात सत्य साच खरे नाम विठोबाचे भरे. भगवंताच्या नावाची 3 लक्षणे या ठिकाणी सांगितलेत. पहिलं लक्षण ते सांगितलं, विशेषण सांगितले, लक्षण नाही. लक्षण वेगळी आणि विशेषण वेगळी. या ठिकाणी विशेषण तुकोबराय सांगतात. पहिलं विशेषण आहे सत्य. अरे देवाचं नाव आहे ना, ते सत्य आहे. ते साच म्हणजे चांगलं आहे आणि खरं सुद्धा आहे. आणि हे कुणाचं आहे तर ते विठोबाचं आहे. लक्षात घ्या. पहिलं आहे ते सत्य. या जगात काही गोष्टी सत्य असतात आणि काही गोष्टी मिथ्या असतात. जसा परमार्थ सत्य आहे आणि प्रपंच मिथ्या आहे. जसं जन्म हा मिथ्या आहे पण मरण सत्य आहे. लक्षात घ्या. या जगात काय सत्य असेल तर मरण. लक्षात घ्या. यक्षानं धर्मराजाला काही प्रश्न विचारले, 100 प्रश्न विचारले. त्यापैकी काही प्रश्नांचं वर्णन असं आहे. पहिला प्रश्न आहे तो मार्ग, दिशा कोणती चांगली. यक्षानं पहिला प्रश्न विचारला धर्मराजाला, दिशा कोणती चांगली. तर त्यावेळेला त्यांनी सांगितले संत गेली ती दिशा चांगली. आणि यक्षाने विचारलं देवा या जगात सत्य काय आहे. तर धर्मराजानं सांगितलेलं या जगात फक्त मरण सत्य आहे, बाकी जीवन सगळं खोटं आहे. काल परवाच बातमी वाचली, दिल्लीमध्ये 4,000 कोटी पैशांचा मालक, 4,000 कोटी संपत्तीचा मालक पण मेला कसा माहितीये का? सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला म्हणून फिरायला गेला आणि 10-12 कुत्र्यांनी त्याच्यावरती हल्ला केला आणि लचके तोडून तोडून मेला. मग त्यानं 4,000 कोटी कमवलेलं सत्य आहे का कुत्र्यांनी चावून मेला हे सत्य आहे? लक्षात आलं का? ती 4,000 कोटीची संपत्ती आता उपयोगी पडली नाही म्हणून ती सगळी मिथ्या आहे. आणि सत्य काय मात्र मरण सत्य आहे, मृत्यू सत्य आहे. लक्षात घ्या. त्या पद्धतीनं माणसाचं मृत्यू हे सत्य मानलेलं आहे. काही गोष्टी सत्य आहेत, काही गोष्टी मिथ्या आहेत. त्या पद्धतीनं तुकोबराय म्हणतात या जगात सगळ्यात सत्य काय असेल तर ते परमात्मा आणि त्याचं नाव सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. का 3 वेळा सत्य म्हणावं तुकोबरायने? एकदा म्हटलं असतं तर चाललं असतं ना सत्य तू विठ्ठला. पण सत्य म्हणण्याचं कारण आहे त्रिकाला अबाधित तो सत्य आहे. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. का गादाविला जगदाकार. भगवंतच सत्य आहे, भगवंताचं नाव सत्य आहे. दुसरे साच म्हणजे चांगलं. ह्या जगात काही गोष्टी चांगल्या आहेत आणि शेवटचं लक्षण आहे बरे. काही गोष्टी चांगल्या आहेत पण त्या माणसाच्या जीवनाला बऱ्या नाहीत. काही गोष्टी खऱ्या आहेत पण माणसाच्या आयुष्याला बऱ्या नाहीत. काही गोष्टी बऱ्या आहेत पण आयुष्याला खऱ्या नाहीत. काही गोष्टी बऱ्याही नाहीत, खऱ्याही नाहीत. असे अनेक कोटी सांगितले. उदाहरणानं बोलू आपण. बघा, साप दिसायला खरा आहे पण माणसाच्या आयुष्याला बरं आहे का हो? नाही. जवळ आला तर आपलं बघा तुम्ही, या सगळ्या बायका आता पंचमीला वारुळाच्या जवळ जातात, दूध ओततात. म्हणतात का नाही, वारुळाच्या नागराजा वारुळा, ती गाणी बिनी म्हणतात, सगळं म्हणतात. दुधाची वाटी त्या, आता मला सांगा एखादी पतिव्रता स्त्री जावं, औक्षण करावं त्या वारुळाचं, दुधाची वाटी बाहेर काढावी आणि त्या नागराजाला वाटावं काय पुण्यवान स्त्री आहे, हिच्या हातचं दूध आपण प्यावं असं म्हणावं आणि त्या नागराजानं बाहेर यावं वारुळातून. बघा बरं, मायेनं हात फिरवून तिला थोडस दूध पाजते का ती पतिव्रता? जरी नाग समोर आला त्याच नागाची पूजा करायला आम्ही गेलो, पण तो जर सत्य रूपानं समोर आला ना तर आम्ही त्याची पूजा करणार नाही. कबीर महाराज एका ठिकाणी म्हणतात, मिट्टी का एक नाग बनाया लोग पूजे पुजाया और जिंदा नाग घर पे आया तो उसे लाठी से धमकाया. मातीचा नाग करून आम्ही देवाऱ्यात पूजू पण जिवंत नागा समोर आला ना महाराज आम्ही त्याला मारल्याशिवाय राहणार नाही. नाग खरा आहे पण माणसाच्या आयुष्याला बरा नाही. काही गोष्टी बऱ्या आहेत पण त्या खऱ्याही नाहीयेत. लक्षात आलं का? कस्तुरीचा वास खरा आहे पण ते शोधणं आम्हाला बरं आहे का? नाही बरं आहे. लक्षात आलं का? शेषनागाच्या डोक्यावरती तो मणी आहे हे खरं आहे
पण ते शोधायला बाहेर पडणं बरं आहे का माणसाच्या जीवाला? नाही बरं. लक्षात आलं का? काही गोष्टी खऱ्या आहेत त्या बऱ्या नाही. चित्रपट माणसाच्या आयुष्याला बराही नाही आणि खराही नाही, पण भगवताचं नाव मात्र माणसाच्या आयुष्याला बरं सुद्धा आहे आणि खरं सुद्धा आहे. तुका म्हणे बरे नाम विठोबाचे खरे, नाम विठोबाचे खरे, नाम विठोबाचे खरे. आणि खरंही आहे, सत्य साच म्हणजे चांगलं आणि बरं आहे. ह्या माणसाच्या जीवाला तेच एक आधार आहे, भगवत नाम. आणि यामध्ये आता मात्र मोठी खोट आहे. तुकोबराच्या या अभंगामध्ये एक पेच मारलेला आहे. तुकोबरांनी भगवंतांचं नाव सांगितलं, पण कुठल्या देवाचं नाम? विठोबाचे. बरे दोन प्रश्न पडतात. एक, नामच का बरं? आणि नाम घेतलं तर ते विठोबाचंच का बरं? का दुसऱ्या देवाचं नाही? एक महात्मा ज्यानं बाणाच्या शय्येवर झोपून, बरोबर आहे की नाही, भगवान भीष्माचार्य. लक्षात घ्या, या भारतवर्षामध्ये ज्या अशी भयानक चरित्र होऊन गेली, तत्वनिष्ठ चरित्र होऊन गेली, त्यापैकी एक भीष्माचार्यांचं चरित्र आहे. लक्षात घ्या, गंगापुत्र भीष्माचार्य आहेत. सामान्य भीष्माचार्य नव्हेत. भीष्माचार्यांचा अधिकार सामान्य नाही. लक्षात घ्या, आशीर्वाद आहे नियतीचा. इच्छा मरणाचे प्राप्ती करते आहेत ते. मनात इच्छा येईल, भले भगवंताची इच्छा नसेल, पण ज्या दिवशी मनात इच्छा येईल ना, त्या दिवशी मरण्याचा अधिकार होता. सामर्थ्य एवढं तेवढं. कुठला मुलगा आहे जो बापाच्या सुखाचे विचार करतो? स्वतःच्या जीवनात अरे काही दिवसात राजा व्हायचंय, त्या हस्तिनापुराच्या गादीवरती बसायचंय, आणि तेवढ्या दिवसात बापाच्या दुःखासाठी सुखासाठी त्या सर्वस्वाचा त्याग करावा. काय भीष्माचार्यांचं चरित्र आहे. ते भीष्माचार्य म्हणून म्हटलं ना, मरण सत्य आहे ते. इथं आयुष्य किती संकटात जगलं, पण आज बाणाच्या शय्येवर आहेत भीष्माचार्य. अंगामध्ये 1 इंच अशी जागा उरली नाही की आता या जागेत बाण लागावा. बाणाच्या शय्येवर झोपलेले भीष्माचार्य आहेत. भगवान कृष्ण समोर आहेत, विदुर काका आहेत, सगळे असे समोर आहेत. आणि भीष्माचार्य समोर उभारले. भीष्माचार्य बाणाच्या शय्येवर आहेत, भगवान कृष्ण समोर उभा आहे. भगवंताला नमस्कार करावा आणि डोळे झाकावे आणि एक नामावली सुरुवात करावी. त्याचं नाव विष्णू सहस्त्रनाम. विष्णू सहस्त्रनाम नामावली सुरू करावी. बाणाच्या शय्येवर झोपलंय, अंगातून रक्ताच्या धारा वाहत आहेत, अंगामध्ये 1 इंच जागा उरली नाही ज्या ठिकाणी बाण लागलेला नाही. आणि अशा वेळेला सुद्धा त्या महात्म्यानं काय करावं? नामस्मरण करावं, भगवंताच्या नवनवीन नावाचा जयघोष चालू करावा. त्याला संप्रदायानं प्रमाण दिलं विष्णू सहस्त्र नाम. हे भीष्माचार्यांनी बाणाच्या शय्येवर असताना म्हटलेलं आहे. त्यामध्ये भगवंताच्या 1000 नावाचा गौरव आहे. त्या ठिकाणी प्रसंग असा होता की भगवंताच्याही डोळ्यात पाणी होते. विदुर काकांना सांगतायत, काका बघा हो किती मोठा महात्मा आहे, बाणाच्या शय्येवर झोपलाय, पण माझ्या नामाचा गजर बंद नाही. 1000 नावं सांगितली. मग भीष्माचार्यांसारख्या महात्म्याने 1000 नावं सांगितली, त्यापैकी कुठलं नाव घेतलं नाही? श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगतव्यापका जनार्दना, एवढी सगळी नावं आहेत. का तुकोबराने बाकीची नावं घेतली नाही? एकच नाव घेतलं, काय? विठोबा. नाम विठोबाचे. बरे याची संहिता अशी आहे, तुकोबराय विठोबालाच का म्हणतात? का राम कृष्ण बाकी इतर 1000 नावांपैकी विठोबाच का निवडतात? ज्ञानोबराय सांगतात, खरी नेनो ब्रह्म मार्ग चुकले, नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुराले, उघडे पंढरपुराले,
भक्ते पुंडलिके देखिए भक्ते पुंडलिके देखिलो भक्त पुंडलिके देखिए भक्त पुंडलिके देखिए देखे विठोबा का विठोबाचंच नाव पहिल्याच चरणात तुकोबराय म्हणतात, नेणो ब्रह्ममार्ग चुकले. विठोबा या अवतारामध्ये सगळ्या ब्रह्मतत्वाच्या व्याख्या सोडलेल्या आहेत. लक्षात घ्या, साधा सोपा आणि सरळ झालेला आहे. बघा, राम सरळ आहे आणि कृष्ण कसा आहे, वाकडा आहे. रामाचं चरित्र सुद्धा सरळ आहे आणि कृष्णाचं चरित्र सुद्धा, राम उभारताना सुद्धा सरळ उभारतो आणि कृष्ण उभारताना बघा तुम्ही पाय एकीकडे आहेत आणि इकडे. लक्षात आहे, भगवान कृष्णाचं चरित्र अतिविचित्र आहे, रामाचं चरित्र सरळ आहे. पण तरी सुद्धा बघा, नामामध्ये सार का असेल तर ते भगवंताचं, पांडुरंगाचं, विठोबाचंच नाम. का राम अवतार हे ब्रह्मतत्वाकडे आहे. राम अवतारामध्ये ज्ञान आहे, कृष्ण अवतारामध्ये सामर्थ्य ज्ञान आहे, पण विठोबाच्या अवतारामध्ये काही नाही. म्हटलं ना, उघडे पंढरपुरात द्वारकेतलं ज्ञान, द्वारकेतलं सामर्थ्य, द्वारकेतली संपत्ती सगळं सोडून उघडे पंढरपूर आले. आला पुंडलिकाच्या भावार्था आणि गोकुळ होणी झाला येता. लक्षात घ्या, गोकुळातून आला ना, हे सगळा मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावून याच्यासाठी. लक्षात घ्या, या सगळ्या समाजाचा उद्धार करावा याच्यासाठी परमात्मा आला, तो विठोबा. बाकीची तीर्थक्षेत्र नाही आहेत असं नाही आहे, पण तीर्थक्षेत्र दोन प्रकारचे असतात. एक साधूंच्या चरण स्पर्शानं झालेलं तीर्थक्षेत्र आणि जिथं साधू राहतात ते तीर्थक्षेत्र. एक देवाच्या संगतीनं तयार झालेलं तीर्थक्षेत्र आणि देव जिथं राहतो ते तीर्थक्षेत्र.
जगामध्ये भरपूर तीर्थक्षेत्र आहेत. वाराणसी आहे, गया आहे, द्वारका आहे, मथुरा आहे, वृंदावन आहे, अयोध्या आहे. ही सगळी तीर्थक्षेत्र आहेत. का तीर्थक्षेत्र आहेत? कारण एकेकाळी देव त्या ठिकाणी होता म्हणून. बरोबर आहे की नाही? आम्ही बाकीच्या सुद्धा देहू तीर्थक्षेत्र आहे. का? कारण देहू तुकोबराय होते म्हणून. पण आळंदी क्षेत्र आहे. आळंदीत ज्ञानोबराय होते का? आहेत. ज्ञानोबराय आळंदीत आहेत. पंढरपुरात पांडुरंग होता का? आहे. लक्षात आलं का? बाकीच्या सगळ्या तीर्थक्षेत्रांमध्ये, बाकीच्या सगळ्या अवतारांमध्ये जसा जन्म आहे तसा तो देह सुद्धा सोडलेला आहे. पण पंढरपूरचा पण बघा, कृष्णाची जन्मतिथी आहे. काय आहे? कळाल नाही का जन्मतिथी? हा, शुद्ध मराठीत सांगतो, बर्थ डेट. काय बर्थ डेट कृष्णाची? श्रावण वद्य अष्टमी. ज्ञानोबराची जन्मतिथी श्रावण वद्य अष्टमी. आता ह्यामध्ये सुद्धा मला परवा असं विचित्र वाटलं. का बरं ज्ञानोबराने त्याच दिवशी जन्म घ्यावा ज्या दिवशी भगवान कृष्णानं जन्म घ्यावा? ज्ञानोबराचा अवतार काय करणार नाही? लोपले ज्ञानजगी हितने नती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेवे. आता विषयातनं बाहेर जाऊन बोलावं वाटतं, पण बोलतो मुद्दा. काय वाटलं ज्ञानोबरांना त्याच दिवशी जन्म घ्यावा? का इतर एखादा जन्मदिवस निवडला नाही? चांगला भर उन्हाळ्याचा निवडला असता ज्ञानोबरांनी. जरा माझ्या भक्त लोकांना अजून संधी मिळाली असती. पण लक्षात घ्या, भगवान कृष्णाने गीता सांगितली, त्याचं शुद्ध ज्ञान लोकांपर्यंत पोहोचेना. ते पुन्हा शुद्ध सांगण्यासाठी ज्ञानोबा आले. पण तुमच्या आमच्यासारखे तार्किक लोक तर्क करतील, अरे जे ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीत सांगितलेलं आहे, ज्ञानोबाराय काय म्हणतात, हे माझं नाही, भगवान कृष्णांनी जे सांगितलेलं आहे तेच तुम्हाला अर्थासहित सांगतोय. मग हे जे सांगितलेलं आहे ज्ञानोबारांनी, हेच कृष्णाला सांगायचं होतं कशावरून? म्हणून ही लीला आहे. ज्या दिवशी कृष्णाचा जन्म आहे त्या दिवशी ज्ञानोबराचा जन्म. चला, अच्छा, त्याच्या मागची अनेक कारणं असतील आणि ती कदाचित आपल्या बुद्धीलाही समजणार नाहीत अशी कारणं असतील. चला, द्वारका, मथुरा, अयोध्या तीर्थक्षेत्र आहे, कारण रामकृष्ण त्या ठिकाणी होते. पण पंढरपूर मात्र तीर्थक्षेत्र कसं आहे? अजून सुद्धा आहे. बाकीच्या देवांची जन्मतिथी आहे, पांडुरंगाची जन्मतिथी नाही, पांडुरंगाची जन्मतारीख नाही. ह्याला कारण काय? पांडुरंगाचा जन्मच नाही. बघा, तुम्ही जुन्या पांडुरंगाच्या मंदिरात तुम्ही गेला की पूर्वी चांदीच्या अक्षरांमध्ये त्या देवळाच्या त्या महाद्वारामध्ये उमऱ्यावरती एक अभंगाचं चरण लिहिलं होतं, निवृत्तीनाथ महाराजांचा अभंग. उगवले बिंब अद्वैत स्वयं नाम हे सुलभ विठ्ठलराज. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात पांडुरंगाचा जन्म नाही, ते काय झालेला आहे? उगवले बिंब अद्वैत स्वयंभू उगवलेलं बिंब आहे, म्हणजे भगवान पांडुरंग आहे. त्या पांडुरंगाचं नावच का? अजून एक जाता जाता धावता संयोग सांगतो. बघा, बाकी मी बऱ्याच वेळा सांगून गेलो असेल, बाकीचे कलर एक रंग दुसऱ्या रंगामध्ये मिसळला की तिसरा रंग तयार होतो. बरोबर आहे? पांढरा निळ्यात मिसळा, पांढरा लाल मध्ये मिसळा, एक रंग दुसऱ्या रंगात मिसळला की तिसरा रंग तयार होतो. पण काळ्या रंगाचं खासियत असं आहे की ते कशात पण मिसळा तिसरा रंग तयार होत नाही, ते काळच करते. बरोबर आहे? तसं आमच्या देवाचा रंग कुठला? काळा. कुठला रंग आहे? आता संतांचं कसं झालं, त्याला काळा म्हणायचं नाही म्हणून सावळा म्हटले. पण खरी गोष्ट इथं आहे, देवाचा रंग आहे काळा. काळा रंग कशातही मिसळा दुसरा रंग तयार करत नाही. तसा एकदा का त्या काळ्या रंगात मिसळला की बस, जगातल्या कुठल्याही रंगाची गरज नाही. म्हणून विठोबाचं नाव आहे. सत्यसाच खरे नाम विठोबाचे बरे. आणि याचा परिणाम काय? येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. या नामामुळं काय होईल? काय होईल या नामस्मरणामुळं? विठोबाचं नाम जप करत करत बसलो तर काय होईल? येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. बंधनं किती प्रकारची असतात? बंधनं 3 प्रकारची. 1 भवाचं बंधन, 2 प्रपंचाचं बंधन आणि 3 मायेचं बंधन आहे. लक्षात घ्या, एक वेळ भवाचं बंधन सुटेल. आमच्या तुकोबरायला भवाचं बंधन सुटलं. तुटती भवाची बंधने, तुटलं भवाचं बंधन. पुन्हा भवाचं बंधन तुकोबराय सारख्या महात्म्याकडून तुटलं. एक वेळ भवाची बंधनं सुटतील, एक वेळ प्रपंचाची बंधनं तुटतील. पण मायेचं बंधन मात्र तुटणं फार अवघड आहे. लक्षात घ्या, फार अवघड आहे. माया वेष्टीला जीव माझा, हे मायेनं आपल्याला आवरण करून घेतलेलं आहे. अत्यंत अत्यंत घनिष्ठ प्रकारे आम्ही मायेत अडकलेलो आहे.
जसा मुंगळा त्या गुळाच्या ढेपेवरती चिकटतो आणि तो कधीपर्यंत आपला जीव जाऊपर्यंत तिथंच राहतो. महाराज भुंगा आहे भुंगा. का कमलकंदा आणि दुरदुरू. महाराज ज्ञानोबा आहे सुंदर सांगतात, अरे भुंगा आहे, कठीण असणाऱ्या वृक्षांना तोडणं ज्याचं सामर्थ्य आहे, पण ज्या वेळेला त्या कमळाच्या फुलात तो बसतो आणि त्यातला मध सेवन करतो, माया आहे ना त्याच्यावरची, माया लक्षात घ्या, माया आहे त्याच्यावरची, माया असल्यामुळं ते कमळ जरी मिटलं तरी त्याला फाडून बाहेर जावं ही भावना त्याच्याकडे नाही, कारण तो मायेत आहे. तसं आम्ही सुद्धा मायेत अडकलो. कधी अडकलो? ज्ञानोबांनी सांगितलं ना, का वायाची मान पिळे आठवे ही आवडे टिटांतू नळे धरून टाके. माया आहे, लक्षात घ्या. बऱ्याच दिवसांनी उदाहरण मला आठवलं आता. काय माया आहे? जसा पोपट एकदा नळीवर बसतो, नळीवर बसला रे बसला की पोपटाची नळी फिरते, बरोबर आहे, आणि पारधी त्याच्यावरती येतो आणि जाळ टाकून घेऊन येतो. तसाच मायेचा आहे. माकडाला सांगितलं जातं, अरे माकडा, एक दिवशी काही लोक मोठं मडकं ठेवतील, त्याच्यामध्ये 4 फुटाणे टाकतील. माकडाला फुटाणे फार आवडतात, बरोबर आहे काय? फुटाणे त्याच्यासोबत काय असावे? शेंगदाणे. फुटाणे माकडाला फार आवडतात. अरे माकडा, त्यामध्ये फुटाणे टाकतील, तू फुटाणे घेण्यासाठी हात सुद्धा आतमध्ये घालशील, मूठ अशी गच्च पकडशील, पण ज्या दिवशी तू मूठ बाहेर काढायला जाशील ना, त्या दिवशी तू हात त्या मडक्यातून बाहेर येणार नाही. मग माकडा शहाणा हो, त्या फुटाण्याचा नाद सोडून दे आणि गप हात बाहेर काढून घे, बरोबर आहे. शहाण्या माणसानं फुटाण्यांचा नाद सोडावा, नाहीतर एक दिवशी घर बरबाद झाल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे. तरी पण माकड ऐकत नाही, लक्षात घ्या. आणि न ऐकणारी ती माकडच, त्यांना माणूस म्हणावं तरी कसं. आणि ते फुटाणे धरण्यासाठी हात घातला जातो, बाहेर काढतो नाही निघत, बाहेर काढतो नाही निघत. अरे सोडून द्यावे ते फुटाणे, पण मायेत अडकला ना. माया वेष्टीला जीव माझा, या मायेत अडकलेला आहे. नाही महाराज, तसं आम्ही सुद्धा मायेत अडकलो. कधी? सापळा रचला गेला होता, इकडे एक पाठ होता, तिकडे एक पाठ होता, सांगण्यासाठी गुरुजी उभारले होते, ओरडून ओरडून सांगत होते. बोंब या शब्दाला महाध्वनी शब्द वापरलेला आहे शास्त्रानं. 2 वेळची बोंब महत्वाची, एक लग्नातली आणि एक शेवटची. आणि लग्नातल्या बोंबेमध्ये जर शहाणं झालं नाही तर शेवटची बोंब ठरलेली आहे. आणि खरं सांगू का, जर लग्नातली बोंब ऐकली नाही तर आयुष्यभर बोंबच आहे, लक्षात घ्या. तीच पाळी आहे, दुसरं काही नाही. आणि गुरुजी ओरडत असतात, अरे सावधान, कुणी ऐकाय तयार नाही. मध्ये अंतरपाठ धरला जातो, ते टाकलं जातं. ज्ञानोबारांनी सुंदर वर्णन केलं. अजून एका ठिकाणी ज्ञानोबा असं म्हणतात, आपणची विहुणी दुहिता न मम म्हणे पिता. महाराज म्हणतात ज्ञानोबराय, लग्नाचा प्रसंग बघा, ज्या ठिकाणी लग्न आहे त्या ठिकाणी बापाला एक कन्यादान नावाचा विधी आहे. त्यामध्ये बापानं हातावर पाणी घ्यायचं आणि काय म्हणायचं? न मम. सगळ्या पूजेमध्ये मम मम आत्मन हा पुराणोक्त श्रुती स्मृती फल प्राप्तिर्थम क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्तिर्थम मम. पण या पूजेमध्ये मात्र काय म्हणायचं? न मम. म्हणजे ही आज बसणं माझी नाही. आयुष्यभर जिला सांभाळलं, जिला जन्म दिला, जिला वाढवलं, ती तो बाप काय म्हणतो? ही आज बसणं माझी नाही. आणि जेनं अजून तिचं तोंड बघितलं नाही, आता हे पूर्वीच्या काळचं बरं, आधी आता राहून बघतात, आधी लिव्ह इन रिलेशनशिप. जेनं अजून तिचं तोंड बघितलं नाही, तो मात्र काय म्हणतो? मम. ज्ञानोबराय म्हटले न मम म्हणे पिता. न मम म्हणणारा सुटला आणि मम म्हणणारा अडकला. सगळी बंधनं तुटतील पण मायेचं बंधन सुटणं अवघड आहे. पण ज्ञानोबराय तुकोबराय म्हणतात, मायेचं बंधन सुद्धा सुटेल. कशामुळं? सत्यसाच खरे नाम विठोबाचे बरे, येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती. जेणे आता कीर्ती प्रकारची ती नंतर बघू. मनामधलीच हरी सत्य साच रखो
नारी वाजवा, नारी वाजवा. हा समीर या लागते ते सगळं. चला थोडं नाचावं इकडं. पण माणसांना काय झालं माहितीये का, कुठं नाचावं आणि कुठं नाचू नये याच ज्ञान नाही. जिथं नाचावं तिथं लाजून बसतात, जिथं नाचू नये तिथं मात्र नाचतात. तुकोबराय तर म्हणतात, म्हणून कीर्तन आवडले मज सांडोन या लाज हेची करे. कीर्तनात नाचण्यासाठी मला जरी लाज सांडावी लागली तरी चालेल, पण सांडोन या लाज हेची करे. चला असो तुकोबराय म्हणतात, भगवत नामामुळं काय होईल, काय होईल भगवंताच्या नामामुळं काय फळ प्राप्त होईल. महाराज तुम्ही नाव सांगताय, सत्य आहे, साच आहे, खरं आहे, विठोबाचं आहे, सगळं मान्य आहे महाराज, पण ते नाव घेतल्यामुळे आमचा फायदा काय. येणे तुटती बंधने पहिला फायदा आहे, पहिला फायदा आहे. एक तर सगळ्या बंधनातून मुक्तता होईल, बंधनाचा तोडू फासा देऊ आशा टाकोणी अशी अवस्था होईल. आणि दुसरा फायदा असा होईल महाराज की उभयलोकी कीर्ती जेणे, आमची कीर्ती वाढेल. कीर्ती किती प्रकारची असते, कीर्ती दोन प्रकारची, एक सुकीर्ती आणि अपकीर्ती. चांगली कीर्ती आणि वाईट कीर्ती. वाईटाची सुद्धा कीर्ती होते आणि चांगल्याची सुद्धा कीर्ती होते. पण महाराज वाईट कीर्ती रावणाची होती, वाईट कीर्ती कंसाची होती, वाईट कीर्ती कौरवांची होती, वाईट कीर्ती हिरण्यकश्यपूची होती.
पण चांगली कीर्ती मात्र आमच्या ज्ञानोबराची. उभारिला ध्वज तीही लोकावरी, ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची. ते कीर्तिवान आहेत, लक्षात घ्या. कीर्ती चांगल्याची असावी. वाईट कीर्ती आणि चांगली कीर्ती. रावणाची कीर्ती आहे समाजामध्ये, रावणाची कीर्ती समाजामध्ये आहे, पण ती चांगली नाही, ती वाईट कीर्ती आहे. कंसाची कीर्ती समाजाला माहिती आहे. कंस इतका मोठा होता, श्रीमंत होता, राजा होता, सगळं माहिती आहे महाराज, पण चांगला नव्हता. रावणाची पूजा कोण करतं का हो घरात? कोणी करत नाही, कोणी करत नाही. खरा विचार करा तुम्ही. रावणाच्यात आणि रामाच्यात काय फरक असावा महाराज? काय फरक असावा? काय फरक असावा? खरं सांगावं तर रामापेक्षा रावण काही गोष्टीत चढ होता. रावणाकडे संपत्ती भरपूर होती रामापेक्षा. अयोध्या दगडमातीची होती, पण लंका मात्र सोन्याची होती. लंके माझी घरी की तिथे ऐका, सांगत असे संख्या जैसी तैशी. 5 लक्ष घरे पाषाणाची जेते, 7 लक्ष तेथे विटबंदी. 5 कोटी घरे काश्या आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची. 7 कोटी, 7 कोटी घरं सोन्याची. किती कोटी? 7 कोटी घरं सोन्याची महाराज. 7 कोटी घरं. श्रीमंतीकडनं रावण श्रेष्ठ आहे. बायका म्हणाल तर रावणाला महाराज एकापेक्षा एक बायका. किती? 80,000 बायका, 1.25 लाख नातू, 1.5 लाख नात सुना. रेशन किती मिळत असेल त्याला? मोठा प्रश्न. बरोबर आहे का नाही? लय मोठी कीर्ती रावणाची. 80,000 बायका. बरं, त्या बायका पण सामान्य नाहीत, लक्षात घ्या. 1 नंबरची धर्मपत्नी मंदोदरी, सामान्य नाही. अहिल्या, तारा, द्रौपदी, मंदोदरी, गार्गी, मैत्री, लोपामुद्रा, ज्या 7 महाकन्या पतिव्रता सांगितल्या जातात त्यामध्ये मंदोदरीचं नाव आहे. मंदोदरी महान पतिव्रता होऊन गेली, लक्षात घ्या. पतिव्रता आहे मंदोदरी. अशा असणाऱ्या अधिकाराची पत्नी रावणाकडे आहे. मंदोदरी सारखी महान पत्नी रावणाकडे आहे. म्हणजे बायकोच्या बाबतीत, म्हणजे काही ठिकाणी असं म्हटलेलं आहे की सीतेपेक्षा मंदोदरी ही जवभारानं श्रेष्ठ होती. रूपानं, गुणानं, कुळानं, ज्ञानानं, जवभारानं श्रेष्ठ होती मंदोदरी. म्हणजे बायको चांगली आहे रावणाकडं. संपत्ती भरपूर आहे रावणाकडं. ज्ञान म्हटला तर 6 शास्त्र 18 पुराणांचं ज्ञान कुणाला असेल तर ते रावणाला आहे. नमामि शमीशाय निर्वाण रूपम विभुम व्यापकम ब्रह्म वेद स्वरूपम निजम निर्गुणम निर्विकल्पम निरीहम चिदाकाशमाकाशम मासम भजेहम. हा श्लोक रामेश्वराच्या ठिकाणी भगवान रामचंद्रांनी लिहिलाय भगवान शिवाच्या स्तुतीला. नमामि शमीशाय निर्वाण रूपम विभुम व्यापकम ब्रह्म वेद स्वरूपम. पण त्याच उलट त्याच वेळेला भगवान शंकराची स्तुती करताना रावणानं एक श्लोक लिहिलाय. डमड 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 मिडाड मड्डमरवयम चकार चंड तांडवम तनोतरी तर शिवम. हा शिवतांडव स्तोत्र. पण समाजात प्रसिद्ध कुठला आहे? शिवतांडव स्तोत्र आहे, लक्षात घ्या. रावणाकडे ज्ञान आहे, रावणाकडे सामर्थ्य आहे, रावणाकडे श्रीमंती आहे, रावणाकडे पत्नी सुद्धा चांगली आहे, पण रावणाकडे नीती मात्र चांगली नाही, लक्षात घ्या. ते आमच्या रामप्रभूकडे आहे. आणि रावणाची नीती चांगली नसल्यामुळे रावणाची चांगली कीर्ती झाली नाही, लक्षात घ्या. या समाजामध्ये नीतिवान माणूसच समाजात टिकू शकतो. एक वाक्य लक्षात घ्या. जी मनुष्य स्वार्थासाठी नीती सोडून देतात ती जास्त काळ टिकत नाहीत. आणि जी नीतीसाठी, तत्वासाठी स्वार्थालाही बाजूला करतात ना, ती माणसं समाजात जास्त काळ टिकतात, लक्षात घ्या. नीती सोडू नये माणसानं. नीतीनं, नेमानं वागावं माणसानं. नीती धर्म सोडू नये, तत्व धर्म सोडू नये. एकदा केलेला तत्व, एकदा केलेली नीती ही चिरंतर टिकावी, लक्षात घ्या. आणि अशी नीती रावणाकडे नाही आहे, म्हणून त्याची कीर्ती अपकीर्ती आहे. सुकीर्ती आमच्या रामप्रभूची आहे. कारण रामप्रभूकडे भले भरपूर संपत्ती नसेल, पण रामप्रभूकडे मात्र नीती आहे, धर्मानं चालण्याचा मार्ग आहे. जो समाज नीतिमत्ता सोडून वागतो तो समाज लवकर ऱ्हास पावतो. जो व्यक्ती नीतिमत्ता सोडून वागतो तो लवकर संपण्याच्या मार्गावरती. परवा मला एकाने विचारलं महाराज, आणि काही गुरुवर्यांनी सुद्धा बऱ्याच जणांनी हे सांगितलेलं आहे की एखादा पापी व्यक्ती आमच्या डोळ्यासमोर काही ना काहीतरी 2 नंबर 4 नंबर करतो. अहो, पैसाचा ढीगच्या ढीग मांडतो, किती मोठी बंगले बांधावे, किती गाड्या घ्यावे, आणि महाराज रात्रंदिवस कीर्तन करते हो. सकाळ संध्याकाळ कीर्तन आहेत आमची, तरी पण त्या माळच घालायला सोन्याची तार मिळून झाल्या. राहुल महाराज बरोबर आहे का नाही? सोन्याची तार मिळणार, ज्यात आमचे तुळशीचे मणी ओवावे, एखादी गोप गळ्यात मिळणार, एखादा निदान माईक तरी आम्हाला सोन्याचा मिळावा.
बरोबर आहे. पण नाही महाराज, पापी व्यक्ती असून सुद्धा भरपूर संपत्ती मिळवालाय, समजावं लवकर संपणार आहे. बरोबर आहे का नाही? कधी ईडीची दाढ पडेल आणि कधी घेऊन जाईल. काल मुख्यमंत्र्याच्या पदावर बसणारी लोक आज तुरुंगातल्या भाकऱ्या फोटत असतात. लक्षात घ्या, नीतिमत्ता पाहिजे. लक्षात घ्या, औरंगजेबाकडे नीती नव्हती. बापाला तुरुंगात ज्यावेळेला घातला, उन्हाळ्याचे दिवस आहेत, बापाला तो ठराविक एवढं पाणी द्यायचा आणि एवढी भाजी आमटी काय असेल ते त्यांच्या धर्मातलं काय असेल ते खायला द्यायचा. अगदी थोडं पाणी, ज्या पाण्याने दिवसभराची तहानही भागत नव्हती, एवढंच पाणी औरंगजेबा आपल्या बापाला द्यायचं. त्यावेळेला औरंगजेबाला तो बाप म्हणतो, अरे उन्हाळ्याचे दिवस आहेत, थोडं पाणी वाढवून दे. त्यावेळेला औरंगजेब म्हणतो, नाही नाही, जेवढं आहे ना तेवढंच प्यावं, नसल जमत तर मरून जावं. त्यावेळेला त्या औरंगजेबाच्या बापानं वर्णन केलेलं आहे, अरे तुझ्यापेक्षा ते कापीर हिंदू बरे, ते जिवंत असे नाही, मेल्यावर सुद्धा आपल्या बापाला पाणी पाजतात. तू जिवंत आपल्या बापाला पाजत नाही, तू मेल्यावर सुद्धा बापाला पाणी पाजतात. ही नीतिमत्ता आहे, हा धर्म आहे. लक्षात घ्या. आणि ज्या वेळेला मनुष्य या धर्मापासून परामुक्त, आगा स्वधर्म सांडशील तरी पापावर पडाव होशील, अपेक्ष दिन वचेल कल्पांतरावरी ज्ञानोबराय सांगतात. ज्या वेळेला मनुष्य स्वधर्म सोडतो, धर्माचं ज्ञान लोकतो, त्यावेळेला माणसाची अपकीर्ती ठरलेली आहे, माणसाची अधोगती ठरलेली आहे. पण ज्या वेळेला मनुष्य धर्माच्या मार्गावरून चालतो, भले त्याच्याकडे संपत्ती नसेल, भले तुमच्याकडे ज्ञान नसेल, नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, तू देव मी भक्त, बस ही नीती आहे, हाच धर्म आहे. आम्हाला ब्रह्मज्ञानाची गरज नाही देवा, आम्हाला भरपूर संपत्तीची गरज नाही देवा, तू देव असावास आणि मी भक्त असावा, ही भक्ती, हा धर्म, हीच नीती माणसाला सर्व काळ चिरंतर कीर्ती वाढवणारी असते. भरपूर यातना करून, स्वतःच्या देहाला दंडधारणा करून काही काही जण चिमटे खून घेतात, राग फासतात, काय तुळशीच्या माळा. परवा आषाढीच्या वारीत मी एक महात्मा बघितला, आमच्या दिंडी संघ चालायचा, असं हितं एवढ्या माळा, हितं एवढ्या माळा, इकडे एवढ्या माळा, असं माळानं त्याचा ड्रेस घातल्यासारखा माळा घातलेल्या पाक पायापर्यंत. त्या तरडगावच्या पुढे त्याला भेटलो, म्हटलं महाराज एवढ्या माळा, म्हटले ज्या तीर्थक्षेत्राला जातोय तिथली एक माळ गळ्यात घालतोय, फार पुण्यवान आहे म्हटलं. पण खरं विचारू का, रात्री झोपताना अंथरुणात जरा इकडे तिकडे झालं तर झोप लागत नाही, एवढ्या माळा घेऊन झोपता कसं? नाही महाराज म्हटले, रात्रीच्या काढून ठेवतो सगळे. नामस्मरण कसं करावं? अनपेक्षा सुचिर दक्ष उदासीन गतव्यतः सर्व आरंभ परित्यागी मद्भक्त समे प्रिय समशत्रोच मित्रेच तथा मानापमान ह्यो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. अरे जो शत्रू मित्राला समान आहे ना, तो भक्त, तो नामस्मरण करावं. पण कसं? धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, विषयी विरक्त जया नाही अपपोर. महाराज सांगतात, एका जनार्दनी नित्य हरीचे चिंतन, 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 एक जनार्दन हरीचे चिंतन, एक जनार्दन नित्य हरीचे चिंतन, एक जनार्दन नित्य हरीचे चिंतन, आचरी स्वयं सदा हरीचे चिंतन, आचरी चरणी सदा हरीचे चिंतन. धन्य जगी तोची एक हरी रंगिला, धन्य जगी तोची एक हरी रंगिला, धन्य जगी तोची एक हरी रंगिला, आचरी चरणी सदा हरीचे चिंतन, आचरी चरणी सदा हरीचे चिंतन, जगी तोची एक हरी रंगिला,
नहीं जोड़िए जो हरि रंगीला रे धन्य नहीं जोड़िए जो हरि रंगीला एका जनार्दनी नित्य हरीचे चिंतन. मला सांगतो विठोबा एका जनार्दनी नित्य हरीचे चिंतन आसनी शयनी सदा हरीचे कीर्तन. ही भक्ती, ही कीर्ती वाढवते ते या नामस्मरणामुळं. वाल्ह्या कोळ्याला ज्यावेळेला उपदेश झाला त्याला राम म्हणता येत नव्हतं, मरा म्हणायचा मरा. काही परवा हुशार मंडळी म्हटले महाराज ज्या वाल्याला मरा म्हणता येतं त्याला राम म्हणता येत नाही. शब्द तेच आहेत ना, राम आणि मरा शब्द तर तेच आहेत. म्हणजे ज्याला राम म्हणता येतं त्याला मरा म्हणता येत नाही. हे कुठलं ज्ञान काढलं, हे कुठलं लॉजिक काढलं. आमच्या गुरुजींनी ह्याला सुंदर उत्तर दिलं होतं. मरा म्हणण्यासाठी पुण्य लागत नाही, पण राम म्हणण्यासाठी पुण्य लागतं. लक्षात घ्या. सर्व पुण्य ज्याचे असेल पदरी तोची वार करी पंढरीचा. पुण्य लागतं. बघा तुम्ही ठरवा, उद्या दिवसात भगवंताचं नामस्मरण 1000 वेळा करेन. बघा जमते का? नाही जमणार. लक्षात घ्या. असंच एका गावात कीर्तन झालं. कीर्तन झाल्यावर त्या कीर्तनात श्लोक आला, अंतकालेचे मामेव स्मरण एकदा कलेकरम भास मरताना रामकृष्ण हरी म्हटलं की मोक्ष. मरताना रामकृष्ण हरी म्हटलं की मोक्ष. एक जण म्हटला महाराज उद्यापासून सप्ताह बंद. मी म्हटलं का रे बाबा? अहो म्हटलं रोज उठून तुम्ही 12 वाजेपर्यंत हे सगळं दंगा करणार, रातभर जागा करणार, झोप नाही काय नाही, मरताना रामकृष्ण हरी म्हणायचं. मग आत्तापासून एवढं कशाला म्हणता बा? मी तो होता वास्तव. आतापासून काय गरज पडली? मरताना म्हणतो. मरताना रामकृष्ण हरी म्हटल्यावर मोक्ष मिळतो, मान्य आहे महाराज. पण ते मरण कधी आहे कुणी सांगावं? आपल्या हातात नाही महाराज, नाही हातात. बघा तुम्ही दिवसभराची भूक लागलेली असावी तुम्हाला, दिवसभर भूक लागले, काही खायला मिळालं नाही राहुल महाराज, काही नाही मिळालं. अगदी पाण्याचा घोट कुठं मिळाला. दिवसभराचं उपाशी घरात यावं, बायकोला सांगावा हो गरम शिरा करा खायला, काजू बदाम पिस्ता असं भरभरून देशी गाईच्या तुपातला तो शिरा करून घालावा. चांगला असा भरभरीत शिरा आहे, वास सगळ्या घरातनं सुटावा. वा वा परमानंद सुखाची अनुभूती व्हावी. ती गरम गरम शिऱ्याची प्लेट हातामध्ये आहे, दिवसभराची लागलेली भूक आहे आणि हातात शिरा आहे. कधी एवढा तो शिरा तोंडात घालेन अशी तळमळ चालू आहे. जसं आता तुमची कधी एवढं कीर्तन सपते अशी तळमळ आहे, तशी तेव्हा आता चालू आहे. चमचा त्या शिऱ्यात खोवावा, जिभेवरती ठेवावा, परमानंद सुखाची अनुभूती व्हावी आणि पंढरीच्या मालकाची आज्ञा व्हावी. ग्रास गिळी सत्ता नाही याते. लक्षात घ्या. घास गिळायची सुद्धा सत्ता आमच्याकडे नाही. तोही क्षण कधी येईल आम्हाला सांगता येत नाही महाराज. म्हणून तुकोबराय म्हणतात अरे मरण कधी यायचं तेव्हा येऊ दे, आपण नित्य हरीचे चिंतन करू. म्हणजे यदा कदाचित कधीही मरण आलं तरी आमच्या मुखात काय आहे? हरीचं चिंतन आहे. माझी मत झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे. लक्षात घ्या. नामाचा छंद लागला पाहिजे, नवे नवे व्यसन लागलं पाहिजे. व्यसन, नामाचं व्यसन लागलं पाहिजे. आज घरातून बाहेर पडायचं होतं, जरा काम इकडं तिकडं, जरा लवकरच बाहेर पडायचं होतं. आणि काही कालपासून आमची आजी मला सांगते महाराज राकुंडीची तंबाखू संपली तेवढी आणून द्या. खरे तंबाखू आणून द्या, तंबाखू आणून द्या. रात्रीपासून त्यांना मी माझ्याकडून काही कालपासून कार्यक्रम हे ते देणं झालं नाही. सकाळी उठलो, चहा इकडं तिकडं आवरलं, थोडं आता जेवायला बसावं म्हटलं. जेवणाच्या ताटावर आजीनं ताट वाढू दे, आधी जाऊन तंबाखू आणा म्हणे. अरे महाराज लोक आहे, तुम्ही उपाशी घालवता. तसलं काय माहिती नाही, आधी तंबाखू आणून द्या, मला चालत नाही त्याशिवाय. जसं काही व्यसनाशिवाय माणसाचा जीव तळमळतो ना, तैसा तुका तळमळी जीवना वेगळी मासुडी, तैसा तुका तळमळी. ज्ञानोबराय म्हणतात तयाच्या आम्हा व्यसन झालं पाहिजे नामस्मरण. आणि हा व्यसन कुणाचं होईल ह्याच्यासाठी शरीराचा मनाचा भाव काय असला पाहिजे? तर भाव ज्याचे गाठी
त्यासी लाभ उठा उठी महाराज सांगतात त्याच्यासाठी शुद्ध अंतकरणाचा भाव महत्वाचा आहे आणि तो भाव कुणाकडे येईल तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा हा भोळा भावच या कळी काळावरती विजय मिळवेल असं उदाहरण तुकोबराय देतात बघा. महाभारताचं युद्ध संपलं होतं आणि ज्या वेळेला ते युद्ध संपलं एक दिवशी कुंती मातेला वाटलं की मार्गशीर्ष महिना आहे पवित्र महिना आहे अन्नदान करावं असं वाटलं. मार्गशीर्ष महिन्यातल्या द्वादशीला अन्नदान करावं वाटलं. आदल्या दिवशी रात्री एकादशीला रात्री धर्मराजा जवळ जाते. धर्मराजा अरे दान करावं वाटतं अन्नदान करावं वाटतं माते कधी उद्या सकाळच्या वेळेला आता द्वादश पहाटे सोडायची असते ना लवकर सूर्योदयाला द्वादश आहे उद्या सोडावं वाटते एखाद्या पुण्यात्माला दान द्यावं वाटतं माते कुणाला दान करायचं आहे. कुंती माता सांगते धर्मराजा भगवान कृष्णाला अन्नदान द्यावं असं वाटतं रे अन्नदान द्यावं. देव येतील का रे उद्या माते कुठं हस्तिनापूर कुठं द्वारका फार अवघड आहे नाही येणार. अर्जुनाच्या जवळ गेले अरे अर्जुना तुझ्यासाठी तरी देव येतील का नाही माते एवढ्या वेळेत इथं येणं शक्य नाही. नकुला सहदेवाला विचारलं नकुला येतील का देव नाही माते शक्य नाही. राहिला कोण भीम छोटा भीम भीमाकडे गेले. भीमाला म्हटले भीमा मार्गशीर्ष महिना आहे अन्नदान करावं वाटतं पवित्र मार्गशीर्ष महिना आहे द्वादशीची तिथी आहे उद्या भगवान कृष्णाला अन्नदान करावं वाटतं माते कधी उद्या सकाळी 6 वाजता देव येतील काय. माते निवांत जाऊन तुम्ही जेवणाची तयारी करा देव उद्या सकाळी येतील. जसं जावई येणार म्हटल्यावर सासूबाईंचा घाट असतो ना महाराज तसा घाट सुरू झाला. त्या जेवणाचा पूर्णाच्या पोळ्या आणि पंचपक्वानाचं जेवण करायला सुरू झालं का उद्या सकाळी जगत पिता आपल्या घरी भगवंत भोजनाला येणार आहे द्वादशी सोडायला येणार आहेत. लक्षात घ्या प्रत्येक वारकऱ्यानं द्वादशीला एकातरी साधूला जेवण घालावं द्वादशीला अन्नदान करावं. लक्षात घ्या नाथांच्या घरात रोजचं अन्नदान होतं रोजचं अन्नदान होतं लक्षात घ्या. पण महात्म्यांनी मात्र वारकऱ्यांनी मात्र अन्नदान करावं. सर्वाभूती द्यावी अन्न द्रव्य पात्र विचारवणी जेवण सगळ्यांना द्या पैसा मात्र अधिकाऱ्याला द्या. दारात आलेल्या प्रत्येकाला पैसा द्यायचा नाही जेवण सगळ्यांना द्या कोणी येऊ दे जेवणाला काही नाही म्हणू का आणि आवर्जून अन्नदान करत चला. एक शीत इथं अन्नदान केलं की आपल्यासाठी 1000 शीत स्वर्गामध्ये काढून ठेवलेले आहेत. लक्षात घ्या एखाद्या अन्नदान न करणाऱ्या व्यक्तीचा जर पितर स्वर्गात असेल तर त्याला स्वर्गातली सगळी सुख मिळतील पण भोजन मिळणार नाही कारण वंशांनी कुठं अन्नदान केलं नाही म्हणून अन्नदान करत चला. मातेने अन्नदानाचा घाट घालावा. उद्या सकाळी 6 वाजता येणार आहेत म्हटल्यावर सगळं जेवण तयार करायला घ्यावं. भीम झोपलेला आहे पहाटेचे 5 वाजले. भीमा उठ आता. किती वाजले 5 वाजले. अजून थोडा वेळ झोपतो म्हटला भीम. नाही म्हटले उठ आता. शास्त्र सांगतं साधू मुनी ब्रह्ममुहूर्तावर 3, 3:30लाच उठतात. भगवंत 4ला उठतो. माणूस 5ला उठतात. माणसानं 5ला उठावं. 5च्या पुढे रेड्याला धुतला ह्याला धुतला एकसारखंच असते काही फरक पडत नाही त्यात. सूर्योदयाच्या आधी आपण उठ राहावं. भीम उठला आवरलं बाहेर आला. आई साहेब देव अगदी 5 मिनिटात येत आहेत तुम्ही पानं वाढायला घ्या. भीमान अंगणामध्ये यावं. देवाला शुद्ध अंतकरणानं हाक मारावी. देवा पुराणात ऐकलंय देवा कीर्तनात श्रवण केलंय देवा ज्या ठिकाणी भक्त तुला आर्थ हाक देतो ना देवा त्या ठिकाणी तू हाकेला हजर होतोस देवा. देवा त्या गजेंद्रानं तुला हाक मारली तू हजर झालास देवा. त्या प्रल्हादानं तुला हाक मारली देवा तू हजर झालास ना. आता हा भीम हाक मारतोय देवा तू आलं पाहिजे या ठिकाणी. हाकेसर शिवडी घालोपडी स्तंभ पोळी देवा आलं पाहिजे तू. देवा जर 3 म्हणायच्या आत तू इथं आला नाही ना देवा ही गदा ही लोखंडी गदा माझ्या कपाळात मारून घेईन माझं कपाळ मोक्ष करेन देवा. देवा तू आलं पाहिजे. भीम म्हटला 1 देव आले नाहीत. भीम म्हटला 2 तरी देव आले नाहीत. 2.25 तरी नाही. 2.5 तरी आले नाहीत. 3 तरी सुद्धा देव आले नाहीत. आता देवानं महाराज ती गदा उचलली. 12 हत्तीचं बळ एकवटलं. गरा 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 फिरवली. आकाशाच्या दिशेनं फेकली. ताशी 500 किलोमीटरच्या स्पीडनं ती गदा खाली येते. आता गदा 100 मीटर राहिली भीमाच्या कपाळात पडायला. देव आले नाहीत.
गदा 10 मीटर राहिली देव नाही, 5 मीटर राहिली नाही, 2 मीटर राहिली, 10 इंच राहिली तरी देव आले नाही. आता ती गदा, लोखंडी गदा, एवढ्या सामर्थ्यानं आलेली गदा आता भीमाच्या कपाळात पडणार, भीमाचं कपाळ मोक्ष होणार. एवढ्यात भगवंत तिथं प्रगट झाले, भीमाला ढकललं, गदा धरणीवर पडली, जोरात आवाज झाला. देव म्हटले, भीमा काय तुझा अडधानपणा? भीम म्हटला, देवा मुकाट्यानं जेवायला चला. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा, इतकी भोळी भक्ती असावी. हा सत्य साच खरे, नाम विठोबाचे भरे, येणे तुटती बंधने, उभय लोकी कीर्ती, जेणे भाव ज्याचे गाठी, त्यासी लाभ उठा उठी. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणावर तुम्हा श्रोत्यांचे चरणावर ठेवतो. तरी निन्यते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनमत्व असे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नोहे, अंगीभूत युक्ती नोहे हा उपदेश, तुमचे बडबडिलो शीश तुम मज क्षमा करणे संती नोहे, अंगीभूत युक्ती म्हणा.